आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 133वी जयंती साजरी होत आहे। त्यानिमित्त मी सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो। फक्त भारत देशातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये डॉक्टर बाबासाहेबांची जयंती ही अतिशय उत्साहात साजरी केली जाते। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे शिक्षणाचं महत्त्व समाजाला पटवून दिलेलं आहे किंवा समाज त्या ह्याच्यावर चाललेला आहे, खरोखरच येणाऱ्या पिढ्यांसाठी आपण त्या प्रकारचे त्यांचे विचार हे समाजामध्ये नवीन पिढीला आपण दिले पाहिजेत। आणि त्यांच्या पावलावर पाव ठेवून जर आपण शिक्षणाचं महत्त्व समजून आपल्या मुलांना मुलींना घडवलं तर नक्कीच हा समाज सुधारल्याशिवाय राहणार नाही। आज त्यांच्या जयंतीनिमित्त मी सर्व नागरिकांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती सोहळा साजरा पुऱ्या जगामध्ये होत आहे आणि भारतामध्ये सुद्धा होत आहे। ही एक दलित आणि बहुजन समाजासाठी एक आनंदाची बाब आहे की हा महामानव दलित आणि बहुजनासाठी अहोरात्र कष्ट करून समाजाची प्रगती व्हावी यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले। आपल्याला धनसंपत्ती आणि पैसा हे कोणत्याही अपेक्षेच्या न करता आमचा दलित समाज श्रीमंत व्हावा यासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केलेत, विविध आंदोलन केलेत। अशा महामानवाला आपण चेंबूरमध्ये या आंबेडकरांच्या पुतळ्याला पुन्हा अर्पण करण्यात यासाठी लाखो जनसमुदाय येत आहेत, झोपडपट्टीतले दलित बांधव येत आहेत। मी बांधवांना विनंती करत आहे की आपण एकजुटीने व्हा, स्वतंत्र समता और बंधुत्व यावर आधलेला समाज निर्माण करण्यासाठी आपली ताकद दाखवण्यासाठी आणि जी बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिलेली आहे त्या घटनेचा कोणीसुद्धा बदल करू शकत नाही। जोपर्यंत चंद्र आणि सूर्य तोपर्यंत आहे तोपर्यंत घटनेचा बदल होऊ शकत नाही। आपण एकजुटीने लढा, संघर्ष करा, संघटित व्हा, आपल्या मुलांना सुखी ठेवा, हीच माझी बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी प्रार्थना। जय हिंद, जय बुद्ध। तमाम भीम सैनिकांना नुसतं नाही तर समस्त भारतीयांना सांगतो, कारण ज्या व्यक्तीने भारताची घटना लिहिली आणि समान सगळ्यांना घटनातून त्यांना सगळ्यांना जे हवं आहे ते दिलं, अशा बाबासाहेबांचं आज जयंती आहे। त्यांना विनम्र अभिवादन कोणत्या प्रकारे करू। लाखो लोक आज त्यांच्या ह्या जन्मदिवसाच्या दिवशी ह्या रात्री देखील आलेले आहेत। मी समस्त भीमसैनिकांना आणि देशातील सर्व नागरिकांना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो आणि बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करतो। धन्यवाद। या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सर्व भीमसैनिकांना सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त लाख लाख शुभेच्छा। गेल्या 2 वर्षापासून करोना असल्यामुळे आपण जयंती थाटामाटात साजरी करू शकलो नाही, पण आता आपल्याला करोना नसल्या कारणामुळे ह्या वर्षाची जयंती आणि इथून पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती खूप धूमधडाक्यात आपल्याला मनवता येईल। तरी मी सर्व भीमसैनिकांना पुन्हा एकदा जयंतीनिमित्त लाख लाख शुभेच्छा देतो। जय भीम। भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त इथं आपण बसताय, यांना मानवंदना करण्यासाठी, वंदन करण्यासाठी आज देशामध्ये साजरी होते ही जयंती। आज इथे नतमस्तक होण्यासाठी, वंदन करण्यासाठी आम्ही स्वतः आणि इतर एवढी सगळी जनता आलेली आहे। बाबासाहेबांनी जी घटना या देशाला दिली, एक लोकशाहीचं मजबूत असं सशक्त प्रतीक असलेलं हे भारतीय संविधान, आणि या संविधानाने सामान्य माणसाला जे अधिकार दिलेले ते अधिकार अधिक मजबूत, अधिक सक्षम येणाऱ्या काळामध्ये होत राहतील। ही लोकशाही प्रगल्भ आणि मजबूत अशी लोकशाही म्हणून आपल्या देशातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये असेल, कारण त्याचे लिहिणारे, त्याचे शिल्पकार हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। अभिवादन करतोच आणि आज सर्व जनतेला आज मी बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव आजपासून सुरू झालेला आहे। चेंबूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अत्यंत भव्य दिव्य असा पुतळा आहे आणि या पुतळा समितीचा मी अध्यक्ष आहे। 13 एप्रिलला मध्यरात्री बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घालण्याची प्रथा आणि परंपरा आहे। मुंबईचे महापौर, मुख्यमंत्री कुठल्याही पक्षाचे असोत, परंतु त्यांच्या हस्ते तो हार घातला जातो आणि पुतळा समितीचा अध्यक्ष म्हणून मी त्यांच्या सोबत असतो।
यावर्षीसुद्धा बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आलं आहे। बाबासाहेबांच्या पुतळ्याला महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या वतीनं इथे अभिवादन करण्यात आलं। बाबासाहेबांना हार अर्पण करण्यात आला आणि सोबत मी होतो। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या गोरगरीब माणसासाठी जात धर्म प्रांत भाषा याच्या पलीकडे जाऊन या देशातला माणूस त्याला सगळ्या प्रकारचे अधिकार मिळाले पाहिजेत। तो माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे, त्याचे सगळे अधिकार अबाधित राहिले पाहिजे आणि त्याची सर्वांगीण उन्नती झाली पाहिजे। मग ती शैक्षणिक क्षेत्रामध्ये असेल, ती आर्थिक क्षेत्रामध्ये असेल, राजकीय क्षेत्रामध्ये असेल किंवा रचनात्मक आणि विधायक क्षेत्रामध्ये असेल, ही सगळ्या प्रकारची त्याची प्रगती झाली पाहिजे। ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका होती आणि त्या भूमिकेवर हुकूम त्यांनी प्रचंड कार्य केलं। महाडचा चौदार तळ्याचा सत्याग्रह असेल, काळाराम मंदिराचा सत्याग्रह असेल किंवा आणखी वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन करून या देशातल्या जनतेमध्ये जनजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला। एका बाजूनं हे प्रत्यक्षात आंदोलन केलं, दुसऱ्या बाजूनं मूकनायक, प्रबुद्ध भारत अशा पद्धतीची नियतकालिकं अनियतकालिकं पाक्षिकन बाबासाहेबांनी निर्माण करून एक वैचारिक प्रबोधन करण्याचं सुद्धा काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलं। आपण बघत असाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची राज्यघटना लिहिली, जो हजारो वर्षाचा उपेक्षित समाज होता या समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी त्यांनी राज्यघटनेमध्ये तरतुदी केल्या। अनटचेबिलिटी हा गुन्हा ठरवण्यात आला, त्याचबरोबर सगळ्या प्रकारचे अधिकार रिझर्वेशन्स, मग ते राजकीय असेल, सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, आर्थिक असेल, अशा प्रकारचं रिझर्वेशन या ठिकाणी मागासवर्गीयांना, आदिवासींना, ओबीसींना आणि बहुजन समाजातल्या गरीब समाजातल्या माणसांना त्यांनी अशा पद्धतीचं आरक्षण देण्याचं काम केलं आणि त्यांच्यामुळेच हा गोरगरीब माणूस आज उत्थानाच्या दिशेनं काम करू लागलेला आहे, त्याचं उत्थान होत आहे। बाबासाहेबांचे प्रचंड उपकार या देशावर आहेत आणि अशा वेळेस बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना बदलण्याचं जे षडयंत्र या देशामध्ये रचलं जातं आहे, मनुवादी राज्यघटना निर्माण करण्याचं काम या निमित्तानं होतं आहे, ते हाणून पाडण्याची गरज या निमित्तानं आहे। बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण सगळे एक होऊया आणि मनुवादी राज्यघटना या देशामध्ये पुन्हा येता कामा नये, लोकशाही संपवता कामा नये, लोकशाही अबाधित राहिली पाहिजे, बाबासाहेबांची राज्यघटना अबाधित राहिली पाहिजे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करायला पाहिजे असंच या निमित्तानं मला वाटतं। हीच खरी श्रद्धांजली बाबासाहेब आंबेडकरांना होईल। मी पुन्हा एकदा बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं आंबेडकरी जनतेला आणि सर्व भारत देशातल्या जनतेला शुभेच्छा देतो जयंतीच्या निमित्तानं आणि या ठिकाणी थांबतो। जय भीम। मानव जातीसाठी अतिशय उत्कृष्ट आणि आनंदाचा क्षण असतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मदिनी त्यांच्या जयंतीनिमित्त आम्ही सगळे इथे उपस्थित राहून सर्वांना शुभेच्छा देण्याचं काम करतो, बाबासाहेबांच्या विचारांना आणि बाबासाहेबांना अभिवादन करण्याचं काम करत असतो। अतिशय हर्षाचा, अतिशय आनंदाचा आमचा हा सण आहे आणि तो क्षण आज आम्ही एन्जॉय करायला इथे आलो आहोत। आपल्या माध्यमातून फक्त आम्ही जातीयवादी सरकारला एक विनंती करू की राजा हो, उद्या 14 एप्रिल आहे, बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे आणि जयंतीसाठी दर्शन घ्यायला पूर्ण मुंबईमधून लोक वेगवेगळ्या भागातून मुंबईमध्ये विशेषतः चैत्यभूमीला येत असतात आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जातीवादी विचार वाढवण्यासाठी जो मेगा ब्लॉक उद्या ठेवलेला आहे 3 लाईनवरती, तो उद्या मागे घ्या आणि आंबेडकरी अनुयायांना बाबासाहेबांचं दर्शन घेण्यासाठी फुकट नको, फक्त मेगा ब्लॉक मागे घ्या आणि तिकीट घेऊन दर्शन घेऊ। आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंतीनिमित्त तमाम दक्षिण मुंबई जिल्ह्यातील सर्व जनतेस मी खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि खरं तर आज आपल्या बापाची जयंती आहे आणि ही जयंती दक्षिण मध्य मुंबईमध्ये पूर्ण धूमधडाक्यात साजरी करावी अशा शुभेच्छा मी दक्षिण मध्य मुंबईच्याला देतो। मानवतेला मानवासारखं जगायचं कसं
हे शिकवणारे, शिकवण देणारे बाबासाहेब आहेत. त्यांच्या जयंतीच्या उत्सवानिमित्त देशात, जगामध्ये ते आमचे प्रेरणास्रोत आहेत. असताना आम्ही सर्वच शिवसैनिक विनम्र अभिवादन करण्यासाठी इथे जमलेलो आहोत. आणि संविधान निर्माते आहेत, परंतु संविधान टिकावं यासाठी आम्ही प्रेरणा घेऊ त्यांच्यापासून आणि सातत्याने त्यांना वंदन करून संविधान त्यांनी जे निर्मिती केली त्याची कुठेही हानी होऊ नये म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि त्यांना आम्ही वचन देतो की आम्ही त्यासाठी लढाई करू. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.